शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार। नागपूर जबलपूर महामार्गावरती जामठा चौकात ठिय्या आंदोलन। बच्चू कडूंकडून रेल्वे रोखण्याचाही इशारा। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत मागे हटणार नाही। पंजाबच्या धर्तीवर आंदोलन। दुपारी 12 वाजेपर्यंतची वेळ, अन्यथा भारत बंद करणार। नागपुरातून बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम। बच्चू कडूंनी मागणीपत्र पाठवलं। शेतकऱ्यांच्या मागणीपत्रातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय करता येईल ते आम्ही करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। बच्चू कडूंनी सांगितलं, आमदारांना कापा, मी सांगतो मंत्र्यांना कापा। कितीही संकट आलं तरी आत्महत्या करायची नाही। बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं वक्तव्य। मवियामध्ये राज ठाकरेंना घेण्यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये 2 मतं। राज ठाकरेंच्या सातत्यानं बदलणाऱ्या भूमिका आणि पक्षाला मिळणाऱ्या उत्तर भारतीय मुस्लिम मतांवर परिणाम होऊ शकतो, कार्यकर्त्यांची भावना, सूत्रांची माहिती। सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी। रणजित शिंदे, विक्रम शिंदे यांच्यासोबतच नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर आज भाजपात पक्षप्रवेश करणार। ठाकरेंच्या सेनेत 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना उमेदवारी नाही। माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू। किमान 70% नवे चेहरे असणार, सूत्रांची माहिती। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये रद्द करण्यासाठी जैन ट्रस्टचा अर्ज। जैन बोर्डिंग ट्रस्ट 233 कोटी रुपये गोखले बिल्डरला परत करणार। कबूतरखान्यांबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळाकडून बीएमसी आयुक्त भूषण गगराणींची भेट। योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी। लवकरच जागेसंदर्भात माहिती ही न्यायालयामध्ये सादर करू, गगराणी यांचं आश्वासन। मोंथा चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवरती 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। महाराष्ट्रासह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गोव्यात देखील किनारी भागांसाठी रेड अलर्ट जारी।